नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तलाठी भरतीबद्दल बऱ्याचशा सोशल मीडियामध्ये बरेचसे तर्कवितर्क चर्चा सध्या ऐकू येत आहे. तलाठी भरतीबद्दल थोडासा एक मागोवा घेतला तर काही दिवसांपूर्वी किंवा महिन्यापूर्वी पण मी एक व्हिडिओ घेतला होता. त्यामध्ये तलाठी भरतीच्या जागा किती रिक्त आहे, जागा कधी म्हणजे ॲड कधी येऊ शकते याबद्दल मी बोललो होतो. पण आता थोडी प्रोसेस हालचाल दिसते महसूल विभागामध्ये. सो या महसूल विभागाकडनं पाठीमागच्या तलाठी भरतींची अपॉइंटमेंट करणं बरंचसं थांबलेलं होतं. ते जवळपास आता प्रोसेसमध्ये जवळपास होईल कंप्लीट आता. आणि ह्या वर्षभरामध्ये परत एक तलाठीची जाहिरात येण्याची शक्यता आहे. आता ही शक्यता कधी, हा जर तुम्ही प्रश्न मला विचाराल तर दिवसांवर मी सांगणार आणि महिन्यांवर सांगेल. काही महिन्यात याची जाहिरात येऊ शकते. जरा 2, 3, 4 महिने पण लागू शकतात. पण प्रोसेस चालू झाली आहे, पण अजून अंदाज तेवढा येत नाही. सो व्हिडिओ घेण्याचा एक हेतू हा आहे की बरेचसे विद्यार्थी ह्या पदासाठी तयारी करताय. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट, मेसेज आणि कॉल पण केले, सर येऊ शकते का, येणार का, किती येणार आहे, तयारी करू का, वगैरे वगैरे. सो एक व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये तुम्हाला मी काही गोष्टी सांगतोय. किती जागा सध्या रिक्त आहे, जाहिरात येण्याची शक्यता आहे का, परीक्षा कोण घेणार आणि पात्रता, पगार, परीक्षा पद्धत कशी असणार आहे. यामध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे का, मी तुम्हाला सांगितले काही महिन्यांमध्ये जाहिरात येऊ शकते. किती जागा रिक्त ते दाखवतो मी तुम्हाला. परीक्षा कोण घेणार हा एक महत्वाचा प्रश्न आहे. IBPS किंवा TCS, मागच्या वर्षी TCSने एक्झाम घेतली होती. याही वर्षी डिसेंबर एंड पर्यंत जाहिरात अगोदरच येण्याची शक्यता आहे. सो हे अग्रीमेंट त्यांचं झालेलं असू शकतं आणि TCS एक्झाम घेण्याची शक्यता दाट असणार आहे. पुढच्या वर्षाच्या एक्झाम ज्या पब्लिश होतील तिथून पुढच्या एक्झाम MPSC घेणार. पब्लिश झाल्यानंतर ह्या वर्षात ही पब्लिश जर झाली तर साहजिक TCS एक्झाम तुमची घेणार आहे. सो सध्या TCS वरतीच अवलंबून राहून TCS चाच माध्यमातून अभ्यास करणं गरजेचं आहे. सो सगळी गोष्ट तुम्हाला सांगतो. तिकडे जाण्यापूर्वी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बॅच आहे, सरळ सेवा सर्वसमावेशक. आता ही बॅच नुसती तलाठी भरतीच नाही तर तलाठी भरती व्यतिरिक्त इतर ज्या एक्झाम आहेत सरळ सेवेमधल्या त्यांची पण तयारी करून घेणारे आहेत. सपोज तलाठी भरती येणारच आहे पण ती लेट होणार आहे. त्याच्या अगोदर काही एक्झाम जर आल्या तर त्या एक्झाम मधले सगळा सिलेबस या बॅचमध्ये कव्हर होतो. उदाहरणार्थ एखादी एक्झाम आहे ज्या एक्झाममध्ये कम्प्युटर विषय पण 10 प्रश्न 10 मार्कांसाठी आहे, तो पण तुम्हाला याच्यात भेटेल. एखाद्या ठिकाणी तुम्हाला काय म्हणूया आपण इकॉनॉमिक्स वरती काही प्रश्न मेजर विचारले जातात, तो टॉपिक यामध्ये कव्हर होणार आहे. एखाद्या ठिकाणी तुम्हाला एखादा टेक्निकल सब्जेक्ट असेल जो की त्याच्यात काही 5 प्रश्न 10 प्रश्न त्याच्यावर असतील तर तेही याच्यामध्ये कव्हर होणार आहे. सो तुम्हाला सर्व समावेशक सगळ्या एक्झामसाठी उपयुक्त अशी बॅच, माहितीचा अधिकार, RTIच्या अंतर्गत काही एक्झाम प्रश्न असेल ते पण याच्यामध्ये कव्हर होणार आहे. सो ही बॅच तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड चालू आहे. ऍडमिशन ओपन आहे. 1499 प्लस GST मध्ये अवेलेबल आहे. ज्यांना वाटते तलाठी आणि तलाठी व्यतिरिक्त इतर एक्झामची पण मला तयारी करायची त्यांनी अवश्य ही बॅच जॉईन करा. ही बॅच तुम्हाला 1499 GST मध्ये अवेलेबल आहे. ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. ओके. आता मी पुढे घेऊन जातो तुम्हाला की मागे काही दिवसांपूर्वी किंवा महिन्यांपूर्वी पेपरला माहिती आली होती. 2471 म्हणजे 2471 पदं ही पूर्ण राज्यभरात रिक्त आहे. आता ही जी बातमी आहे ना ही 3-4 महिन्यापूर्वीची आहे. मी क्लिअर कट सांगतो, याच्यावरती व्हिडिओ पण मी घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये सरळ सेवेच्या माध्यमातून महसूल विभागाचे एकूण रिक्त जी पदं आहेत ना, एक रिक्त पदं त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. बघा, सरळ सेवेतनं पदोन्नती झाली, एकूण जागा किती भरल्या गेली ही माहिती दिलेली आहे. आता यामध्ये 2471 फक्त तलाठीच्या, बाकी पण महसूल विभागामध्ये जागा आहे पण तलाठीच्या रिक्त आहे. आता रिक्त आहे तर साहजिक आहे हे भरणं गरजेचं आहे. पाठीमागची जर ऍड बघितली आपण 2023ची तर त्यामधून आपल्या लक्षात आहे की 4625 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली गेली होती. त्यात भरपूर गोष्टी झाल्या, त्या आता सगळ्या सांगत बसत नाही. त्यात जागा वाढल्या कमी झाल्या ते पण सांगत नाही. तर साधारणतः ह्या पदाला पेमेंट जर बघितलं 25,500 पासून 81,100 म्हणजे साधारणतः 35-40 हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला इथे मिळते. TA अवांतर सगळे भत्ते पकडून. सो ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की गाव लेवलला तुम्हाला तलाठी या पदासाठी तयारी करायची असेल तर त्याची पात्रता काय असते, त्याची पात्रता आहे पदवीधर असावा लागतो. त्यानंतर तुम्हाला MSCIT आवश्यक आहे किंवा CCC पण चालणार आहे. ते आत्ता असेल तर ठीक आहे, नंतर पण तुम्ही देऊ शकतात. आणि मराठीचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं असणार आहे. 10वीला मराठी आहे म्हणजे मराठी येतं तुम्हाला. नसेल 10वीला मराठी तर एक सिंपल फॉर्मॅट आहे, तो फॉर्मॅट तुम्हाला देईल त्यावेळेस फॉर्म भरायचे. सिंपल आहे, सेल्फ सर्टिफाईड तुम्हाला करायचं आहे. वयाची अट जर बघितलं तर ओपन कॅटेगरीचा उमेदवार जर असेल तर त्यासाठी 18 ते 38 वर्षापर्यंत आहे. कॅटेगरीमध्ये असाल तर ओपन सोडून सगळेच SC BC EWS SC ST OBC NT
अ ब क ड SBC सगळेच 18 ते 43 पर्यंत आहे. तुम्ही जर खेळाडू असाल तर 43 वर्षापर्यंत सूट आहे. कोणत्या कॅटेगरीचे असाल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अपंगांना 45 वर्षापर्यंत आहे. माजी सैनिक सुद्धा 45 वर्षापर्यंत सूट आहे. आता हे झाली वयाची अट. परीक्षेचा क्रम स्वरूप कसं असणार आहे बघा. मराठीसाठी तुम्हाला 25 प्रश्न 50 मार्क आहे. इंग्रजी आहे, अंकगणित, बुद्धिमत्ता आहे, सामान्य ज्ञान सगळ्यांना 25 प्रश्न प्रत्येकी 2 मार्काला 50 मार्कांचा आहे. 100 प्रश्न 200 मार्कांसाठी असणार आहे. तुमचे अंकगणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान तुम्हाला पदवीच्या दर्जापर्यंत आहे आणि लँग्वेजचे जे पेपर आहे ते 12वीच्या दर्जापर्यंत आहे. ऑनलाईन एक्झाम आहे, MCQ बेस असणार आहे. TCS एक्झाम तुमची घेणार आहे. अनेक शिफ्टमध्ये होते, नॉर्मलायझेशन पण होणार आहे. सो ही जाहिरात अपेक्षित आहे पुढच्या काही महिन्यात. आता काही महिन्यात तुम्हाला सर महिने पण नाही बोलले, 2 का 3 का 4. सो मॅक्सिमम जर विचार केला तर पुढच्या 4 महिन्यात जाहिरात येऊ शकते. मिनिमम विचार केला 2 महिन्यात पण जाहिरात येण्याची शक्यता असू शकते. सो जे विद्यार्थी अपेक्षित आहे, बरेचसे प्रश्न असल्यामुळे हा व्हिडिओ मी घेतलेला आहे. सो तुम्ही तयारी करत राहा. ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे की ह्या पदासाठी तयारी करायची त्यांनी तयारी चालू ठेवा. मॅक्सिमम टेस्ट सिरीज सोडवा. मॅक्सिमम TCS पॅटर्न एक चेक करा. TCS IBS पॅटर्नचं इग्नाइट अकॅडमीचं पुस्तक आहे, ते पण पुस्तक तुम्ही परचेस करू शकता. त्यात पण बऱ्याचशा विषयांचे प्रश्न तुम्हाला आम्ही दिलेले आहे. कशा माध्यमातून प्रश्न येतात, काय डेप्थपर्यंत प्रश्न आहे, कोणत्या टॉपिकवर प्रश्न आहे, ते पण एक अंदाज तुम्हाला येऊन जाईल. सो विद्यार्थी मित्रांनो तयारीत राहा. आणि त्याच्याच बरोबर फक्त तलाठीचीच तुम्ही तयारी करा असं मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार. तुम्ही इतर एक्झाम ज्या सेम सब्जेक्टवर असतात, हे 4च सब्जेक्ट सरळ सेवेच्या एक्झामला आहे, त्याची पण तयारी म्हणजे त्याच्यावर त्याच्या एक्झामचे पण सुद्धा फॉर्म तुम्ही भरत राहा असं मी तुम्हाला सजेस्ट करेल. त्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीची बॅच ही नक्कीच तुम्हाला वाटलं की मला याच्यातनं गेन होणार आहे, मार्गदर्शन केल्यानंतर माझे मार्क वाढणार आहे, मला योग्य दिशा मिळणार आहे, सो नक्की जॉईन करा. ऑफरमध्ये बॅच अवेलेबल आहे. काही अडचण आली तर हा हेल्पलाईन नंबर यांना कॉल करा किंवा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच पण परचेस करा. याची अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी देत राहील. याच्यावरती मी एक सिरीज घेणार आहे तलाठी भरतीचे. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाकून ठेवा. ह्या एक्झामच्या रिलेटेड ॲड कधी येणार आहे हे तुम्हाला मी आता क्लिअर थोडं सांगितलं आहे, म्हणजे एकदम क्लिअरने सांगितलं, अंदाज दिलेला आहे. सो तो प्रश्न असावा की अदर काही तुमचे तलाठीबद्दलचे प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ घेतो, त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो, तुम्हाला सिरीज देतो, माहितीपर इन्फॉर्मेटिव्ह सिरीज तुम्हाला मी नक्की देतो. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आवर्जून चॅनल लगेच सबस्क्राईब करा. अजून काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका, सजेशन कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.